मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत मान्यवर लेखक मंडळी आलेली आहेत आणि त्याच निमित्तानं आज इथे रंगणार आहे एक परिसंवाद. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चर्चा वरवरच्या. सर्वप्रथम आपल्या आजच्या या कार्यक्रमाला 4 मातब्बर दिग्गज लेखक आले आहेत. त्यांच्यासाठी 4 ओळी. मैं लेखक हूँ, मुझे बस लिखना पसंद है. कभी धर्म पे नाम पर तो कभी ईमान के नाम पर, जिसे कभी छुआ भी नहीं उस जाम के नाम पर, रोजी के लिए कभी काम के नाम पर, तो कभी कभी जिसे बेइंतहा चाहा उस इंसान के नाम पर. मैं लेखक हूँ, मुझे बस लिखना पसंद है. कवयित्री ऐश्वर्या यांच्या या 4 ओळी आजच्या आपल्या ह्या खास पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या प्लीज. तर आज आपला चर्चा वरवरच्या ह्या कार्यक्रमात आपल्या आजच्या परिसंवादाचा विषय आहे समकालीन लेखकांची प्रतिभा. आणि त्यासाठी आज आपण या मान्यवरांना इथे आमंत्रित केलंय या विषयावर चर्चा करायला. तर मी मंचावर आमंत्रित करतो पंढरीनाथ कांबळे, अरुण कदम आणि प्रभाकर मोरे. एक्सक्यूज मी, बने हे काय नावं लिहिलेत क्यू कार्डवर? ते चॅनलने पाठवलंय. अरे पण हे अरे विषय काय समकालीन लेखकांची प्रतिभा, कळणार काय बोलणार आहेत ती ग? चॅनल म्हणाला फेस पाहिजे, फेस. चॅनलच्या तोंडाला आता फेस येईल ना, त्यावेळी कळेल. सांभाळून घ्या ना. हो दे, होईल, मस्त होईल. कळेल. नमस्कार 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 नमस्कार. आमच्या या चर्चा वरवरच्या या कार्यक्रमात तुम्हा तिघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आल्या आल्या एक प्रश्न विचारायचा वाटतोय की आजचा हा परिसंवाद जो आहे तो लेखकांवर आधारित आहे आणि समोर एवढे 4 मातब्बर दिग्गज लेखक लेखिका बसले असताना एवढ्या ऐटीत उभं राहायला काहीच नाही वाटत आहे. नाही म्हणजे काय वाटतंय, काय भावना काय आहेत तुमच्या? नाही काय वाटायचं काय, म्हणजे असं भावना म्हणजे काय फार असं काय नाही. म्हणजे माझा वावरच जरा मोठा आहे. मी कालच जागतिक अर्थकारणातली स्थित्यंतर या विषयावर CNच्या एका प्रोग्राममध्ये भाषण देऊन आलेलो आहे. हो, CNच्या प्रोग्राममध्ये. हो, वा वा वा. या वर्षीची IT फाईल झाली तुमची? 3 वर्षांचं रिटर्न राहिलंय. 5 मी पण अपडेटेड अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ रोबोटिक्स इंजिनिअरिंग या विषयावरती मी आत्ता लेक्चर देऊन आलेलो. चला बाय. सर प्लीज एकदा परत बोला. कसं रे, ज्यांना ऐकायचं त्यांनी ऐकलं. आणि मी पण आताच केमिकल लॅबोरेटरी अँड इक्विपमेंट ह्याच्यावर 2 तास भाषण करून आलेलो आहे. त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. काय जमतलं? तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हे चर्चासत्र आम्ही वाजवूच. चर्चासत्र वाजवणार. वा वा. ए अंचर, तू नको ना वासरे टेन्शन घेऊ. आम्ही मस्तच करणार आहे परिवाद. अरुण सर, ते परिसंवाद नाहीये, परिसंवाद. सच्या वरती एक अनुस्वार टिंब आहे. ऍक्च्युली काय झाली, माझ्या हाईट मुले मला वरचं काही दिसत नाही. म्हणजे जेवढी रेंज आहे त्याप्रमाणे मी बघत असतो. पण तुम्ही म्हणत असाल तर मी बोलू शकतो परिसंवाद. एकंदरीत आजचं चर्चासत्र हे कायच्या काय रंगणार आहे याचा अंदाज आलाय मला. तर आपण सुरुवात करूया. असं आता सध्या असं जाणवतंय की आपल्या मनोरंजन सृष्टीत लेखकांची खूप वानव आहे. खरं म्हणजे चित्रपट, थांबा ना बोलू दे ना आता मी. म्हणजे चित्रपट असो, मालिका असो वा रंगभूमी असो, चांगल्या लेखकांची खूप गरज आहे सध्या. आणि नवीन नवीन लेखक उदयाला सुद्धा येत आहेत जे उत्कृष्ट असं लेखन करतायत. तोच विषय आपल्या आजच्या चर्चासत्राचा, समकालीन लेखकांची प्रतिभा. तुम्ही काय सांगाल? नाही याच्यावर मला तर बोलायचंच आहे. बोलत ही
प्रतिभा लेखकांची कधीपासून झाली. त्या वसावीला मिनी गिफ्ट दिलं, मिनी जीव लावला ना, ती लेखकांनी पलवली. अरे बाप रे. वा 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 वा, छान. म्हणजे सुरुवातच छान केली तुम्ही. म्हणजे प्रेक्षक कसं आहे, विनोदी नट आहे, त्यामुळे परिसंवादाची सुरुवात सुद्धा त्यांनी अशी विनोदी पद्धतीने केली आहे. पण अरुण सर, प्रेक्षक कन्फ्यूज होतील उगाच. म्हणजे मी बोलतोय ती प्रतिभा म्हणजे सृजनशीलता, आणि तुम्ही म्हणताय ती प्रतिभा म्हणजे भाभी. मला असं वाटतं प्रेक्षकांना कळेल असं आपण सोप्या सोप्या भाषेत बोलूया. आता जे सगळे लेखक लिखाण करतायत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय बोलायचं, किती वेळा त्याने सांगायचं, सारखं सारखं जोडाक्षर लिहितात, आम्ही काय करायचं. काय दुःख आहे हे. अरे केवढी ती जोडाक्षरा, केवढी जोडाक्षरा. अरे 8 शब्दांच्या वाक्यात 2 जोडाक्षरा. माणसानं करायचं तरी काय. अरे जोडाक्षर आलं की इथं पाय लटपटायला लागतात. नाही सध्या विनोदी लिखाण करणं कठीण होतं असं वाटतंय तुम्हाला? मला नाही वाटत म्हणजे कठीण असेल. म्हणजे आता माझ्याच बाबतीत सांगायचं तर काय, 2-4 शब्द येतात, लिहितात असं लिहितात, परत 4-5 शब्द लिहितात आणि असं लिहितात. मला नाही वाटत काय कठीण कठीण नाही. आणि आम्हाला मिळालेली माहिती वेगळी आहे सर. काय? म्हणजे लेखक जे तुमचे स्किट लिहितात त्याच्यात वसाऱ्या हा शब्द एकदाही लिहिलेला नसतो. पुढची वाक्य आठवण्याच्या नादात तुम्ही 7-8 वेळा वसाऱ्या बनवता. आता हा समीर चौगुले बाटलेला लेखक आहे, अरे मुळात तो अभिनेता. आता घराचे हप्ते फेडण्यासाठी तो लिवायला 4-5 ओली त्यांनी बऱ्या लिहिलं, झालं लेखक. झालं, सगळे बोले लेखक लेखक. अरे ते समेदा सोड, तो प्रसाद खांडेकर. मुळात तो दिग्दर्शक आणि नट. लेखकाचं क्रेडिट मिळावं म्हणून तो लेखक म्हणून घुसला आतमध्ये. आता हा प्रसाद न समोर बसले तर प्रसाद एकामेकाला टॅलेंट बोलून बोलून लोकांना फसवतात. ऐका ना सर, म्हणजे समीर चौगुलेंचं चाललेलं तिथपर्यंत ठीक आहे. हे समोर बसलेत ना, हे खरे लेखक. आता या रोहिणीताई यांनी इतकं लिखाण केलंय तरी पण निनावी. आय एम सॉरी ताई, आय एम सॉरी. अहो तसं नाहीये, निनावे त्यांचं आडनाव आहे. हिंदी असू दे. आता हे शिरीष लॅपटॉप. नाही काय नाव काय बोलत त्यांचं? शिरीष लॅपटॉप. हे लॅपटॉपवर लिहितात म्हणून त्यांनी आडनाव लॅपटॉप ठेवलेलं आहे. ऐका ना, मुळात ना, आय एम सॉरी सर, मुळात त्यांचं आडनाव लाटकर असं आहे, शिरीष लाटकर. लॅपटॉप काय लावलं तुम्ही? बसाव. आता हे बाजूला बसलेत ते चंद्रशेखर ढवळीकर. हे आपलं काय ऐतिहासिक असं कायसं लिहितात. कायसा ऐतिहासिक असं काही नसतो. मोठं लिखाण कायसा ऐतिहासिक नसतं सर ते. मला सांगा काय लिहायची गरज आहे? म्हणजे 4थीच्या पुस्तकात सगळा इतिहास लिहिलेला आहे का नाही? परत लिहायची गरज आहे? आता हे इतिहासात ढवळाढवळ करतात म्हणून त्यांनी आडनाव ढवळीकर ठेवली नाही का? अरे काही बोलू नका सर तुम्ही. असं अहो ऐतिहासिक लिहिणं सोपं काम नाहीये. खूप संदर्भ बघावे लागतात, खूप संशोधन करावं लागतं. सर आय एम एक्स्ट्रीमली खूप विनोदी पाठवलेत काय. आय एम सॉरी सर, आय एम सॉरी. नाही तुम्ही नका सांगू, आम्ही सगळ्यांना ओळखतो. आम्ही त्या ताईंना पण ओळखतो. मुदगा गोड बोले ओळखतो मी. ताई प्लीज उठून जाऊ नका. हे मुदगा नाहीये, ते मुग्धा गोडबोले असं नाव आहे त्यांचं. मग जोडाक्षर कसं लिहिलं? केवढा कठीण झाला, जीवाचा तुकडा पडतात माहिती आहे? अहो मी नाही लिहिलं, त्यांचं नावच आहे मुग्धा गोडबोले. मुग्धा त्यांचं नाव आहे, मी कशाला लिहू वेगळं? आणि हे बघा सर, मुळात तुम्ही नावांबद्दल बोलूच नका. ती बिचारी रसिका 3 वर्षांपासून तिला सारिका करतात. आता सोयीप्रमाणे बोलतो. मला सांगा रसिका सारिकात काय फरक आहे? आपण हा मुद्दा इथेच संपवूया. मला वाटतं हे छान झालंय डिस्कशन. आता प्रथेप्रमाणे आमचा एक शेवटचा टास्क आहे, तो आपल्याला करावा लागेल. सर मी तुम्हाला एक सिच्युएशन देईन आता. त्या सिच्युएशनला तुम्ही कसं फुलवाल ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आजची सिच्युएशन आम्ही अशी निवडली आहे की नवरा 10 दिवस बाहेरगावी गेला असताना
बायको आपल्या स्वतःच्या म्हाताऱ्या सासूला घराबाहेर काढते. बर. आता हे मी काय म्हणजे मी माझ्या पद्धतीने काय डेव्हलप केलंय कसं? की बाबा बायको त्या म्हाताऱ्या सासूला बाहेर काढत असते. बरं. मग तिला डाऊट येतो की ती स्वतःवर सुद्धा तिचा डाऊट येऊ शकतो म्हणून ती नवऱ्याला पटकन फोन लावते. बरं. बोलते अहो बघा ना सासूबाई ऐकतच नाहीयेत, घर सोडून चालल्यात, मी त्यांना थांबवते त्या ऐकतच नाहीये. बरं. याच्यामुळे काय होतं की सुनेचा स्वतःवरचा डाऊट क्लिअर होतो ना. बरं. ती पटकन स्वतःचा मोबाईल बंद करते, सासूचा मोबाईल बंद करते, बरं. जेणेकरून नवऱ्यानं फोन करू नये. बरं. आणि एवढं कटकारस्थान केल्यानंतर ती त्या म्हातारा सासूला धक्के मारून बाहेर काढते. बर. ही सिच्युएशन मी अशी डेव्हलप केली आहे माझ्या पद्धतीने. तुम्ही कशी डेव्हलप कराल? बर. अरे बाप. हा काय ते डिस्कशन चाललंय. मालिका विश्वाला 3 दर्जेदार लेखक सापडणारच आहेत आता. नाही म्हणजे एकदम सोपं आहे. सोपं आहे. सोपं आहे. झालं, कसं झालं. आहे, म्हणजे आपली सून बोलेल ए चल घराच्या बाहेर जा. तू मी कसं घरातून बाहेर जाऊ. सारे हे माझं पण करा, मी नाही जाणार घराच्या बाहेर अजिबात नाही. नाही, अरुण हे छान केलंस तू. म्हणजे पण मी जरा वेगळ्या पद्धतीनं असं कन्सिव्ह केलंय. म्हणजे सून जेव्हा सासूला अशी ओढेल अशी, तेव्हा ती सासू अशी त्याला अडवायचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यानंतर सासू जेव्हा अशी दादर उतरत असेल तेव्हा तिचा असा पाय घसरेल त्याच्या वेळेस. आणि ते तिथून उभी राहिल्याच्या नंतर ती कशी समर सॉल्ट मारेल आणि सुनेच्या पुढ्यात अशी जाऊन उभी राहील. असं गुड मला गुड वाटतं. सासू समरसॉल्ट पॅडी बस सर, म्हणजे मला हे आवड आहे. पण मी जरा हे वेगळं केलंय. म्हणजे कसं आहे बघा, ती आता सून सासूला जेव्हा घराच्या बाहेर काढते बर. तेव्हा सासू अशा घराच्या बाहेर येते आणि ती सगळ्या वाडीतल्या बायकांना जमा करते आणि वराटे मोठ्याने आणि गाणं म्हणते. बरं. आणि बायो गो सुनेने बाहेर काढल्या आणि बायो गो सुनेने बाहेर काढल्या. काढायचा काढ दे उतार पण नाही दिला, काढायचा काढ दे उतार नाही दिला, उतार नाही दिला, बाहेर काढल्या बायो गो सुनेने बाहेर काढल्या. इतका सोपा आहे. तुडवायच्या आधी निघा इकडून. तुम्हाला वाटतं तेवढं लिखाण सोपं नाही आहे हो. अहो लिखाण करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, चिकाटीने एका जागी बसावं लागतं. चॅनल्सचे 100 सजेशन्स येतात, त्यानुसार चेंजेस करावे लागतात. मग नटांची स्टाईल असते, अभिनेत्रींची स्टाईल असते, त्यांच्यानुसार सीन बदलावे लागतात. बरं हे एवढं करून भागत नाही. सध्या कुठल्या शब्दाने कोणाचा कधी काय मन दुखवेल, कोणाच्या भावना दुखवतील काही सांगता येत नाही. तर त्या सगळ्या प्रेक्षकांच्या मतांचा आदर करून लिहावं लागतं. लिखाण करणं ही तारेवरची कसरत आहे. हे एवढं करावं लागतं. आणि मलाही अभिमान आहे की मी लेखक आहे. मला वाटतं वसाऱ्या तुझ्या लेखनाचा दर्जा बघता तुला तारेवरची कसरत करावी लागत असेल असं मला अजिबात वाटत. आता तुझ्याकडे लय टाइम आहे, तू चिवट आहेस आणि हाव पण आहे तुला थोडक्यात. पण हे बघ आमचं नटांचं तसं नाही. आम्ही जेव्हा तिघं पण काम करतो ना तेव्हा सई आणि प्रसाद बोलतात पॅडी दादा, प्रभाकर, अरुण दादा तुम्ही जे काम करता ना जगात कोणीच करू शकत नाही. खरं ते बोलतात. सई मला म्हणते का वेन यू कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. अरे मला तर कित्येक वेळा म्हणलेलं काय दादा करू तुमचं, कसं बारीक बारीक कॅरेक्टर्स पण तुम्ही अशी धरून क्या बात आहे. केवढ्या वेळा बोलता आपल्याला. ऐका ना, आज एक रहस्य सांगतो काय सांग. जे आजपासून शेवटपर्यंत लक्षात ठेव. ते जे दोघं कौतुक करतात ना ते नेहमी कौतुकच असतं असं नाही. बऱ्याचदा तो नाईलाज असतो. ते दोघं नाही बोलत, ते त्यांचा परडे बोलतो. ज्येष्ठ नटात ना कधी अपमान करू शकत नाही म्हणून बोलतात. हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा तिघांनी. आता आपण त्याच्याबद्दल बोललो ना तर म्हणून आपल्याबद्दल तो बोलतोय. पंच काढतोय. पण मला अजून एक शंका आहे म्हणजे उच्चाराच्या बाबतीतली, की म्हणजे खरं तर उच्चारताना लेखक की लेखक. अरे पण